पालेगावच्या बादलच्या विरुद्ध फौजी. आणि चला मित्रांनो, तोरा डॅममध्ये आपल्याला चांगली अशी लढत पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत मैदानामध्ये मला वाटतं 1 वाजता गाडी जमली. नमस्कार मित्रांनो, आज चिंचवलीचं मैदान आहे आणि मी पोहोचलो चिंचवलीच्या मैदानामध्ये. सकाळचा पिरियड झाला. आता बघा तुम्हाला भरपूर ठिकाणी मी मैदानामध्ये दुपारच्या पिरियडमध्येच दिसत असेल, कारण कुठेतरी जो सकाळचा पिरियड आहे कामधंदा पण करून यायला लागतं आणि त्याच्यानंतर बरेचसेच गोष्टी ते अटेंड करायला लागतात. आणि आज पण मी चिंचवलीला दुपारच्याच पिरियडमध्ये आलेलो आहे. आता बरेचसेच गाड्या इथे जमलेल्या आहेत. पालेगावचा बादल, त्याच्यानंतर जादू, ओलेकरांचा जादू, अशी गाडी ही शर्यत पण जमलेली आहे. ती बाईला काढल्यानंतर तुम्हाला दाखवेन. तर सध्या मैदानामध्ये आल्याही तुम्हाला माहिती देतो. आणि बघूया आज कुणाल, ज्याचं लाईव्ह आहे GTC लाईव्ह, MTC लाईव्ह, त्याला दाखवतो तुम्हाला. 90,000 सबस्क्रायबर लवकर त्यांनी कमावलं. आणि कुठेतरी बघा आज या बैलगाडी शहरी क्षेत्रामध्ये मोठं नाव करतोय. छोटा मुलगा आहे पण नाव मोठं करतोय. त्याची थोडीशी आपण चर्चा करूया. चला, समोर तुम्ही बघू शकता 90,529. बघा आज हा आकड्यामध्ये अजून वाढ होणार आहे संध्याकाळपर्यंत, कारण क्वालिटी विथ क्लिअरिटी दोन्ही गोष्टी या मेंटेन करूनच्या कुणालचा हा काम चालू आहे. आणि आज समालोचक राहुल भैर नसले तरी बघा कायम मैदानामध्ये त्याचं प्रमोशन करत असतात. सर्वप्रथम आज तुझ्या मैदानाला मला वाटतं एकदा तो राहुलचा तुम्ही एक आवाज टाकलेला होता, पण तो नाही. तर काय बोलशील, म्हणजे कुठेतरी तुझा जो चॅनलचा प्रमोशन असतं बघा, बिना शुल्क घेताना म्हणजे प्रमोशन करत असतं राहुल. नक्कीच. काल आपण बघितलं तर राहुलदाचा लग्न होता, त्यामुळे तो आज येऊ शकला नाही. आम्हाला सर्व सपोर्ट राहुलदाचा असतो आणि आपले लवकरच 1 लाख सबस्क्रायबर होतील अशी सर्वांना विनंती करतो. आणि त्या दिवशी पण आपले उसाडण्याला झाले होते, तर तेव्हा आपली मुलाखत काही कारणास्तव राहिली. बरोबर. आता किती दिवसामध्ये तुम्ही 90,000 सबस्क्रायबर केलेत? आपले 1 वर्ष 1-1.5 वर्षामध्ये झाले. 1-1.5 वर्षामध्ये. पण बैलगाड्याला किती दिवसापासून करतोय तू? बैलगाडा आपले झाले 5-6 महिने झाले करतो आम्ही. त्याच्या आधी किती सबस्क्रायबर होते तुझे? त्याच्या आधी होते 70,000 होते. म्हणजे 5 महिन्यामध्ये 20,000 सबस्क्रायबर तुम्ही बैलगाड्यामध्ये कमवलं. कुठेतरी त्याच्यामध्ये तुझं बाकीचं पण असते. पण 5 महिन्यामध्ये मोठी म्हणजे एक या तुम्ही दाखवली. कुठेतरी बघा आज बैलगाड्या शहरी क्षेत्र म्हटलं तर क्रेज आहे त्या गोष्टीला. आणि कुठेतरी त्याच्यानंतर आपण बघतोय प्रत्येक जण आतुरता लागतोय MTC लाईव्ह कधी पडतोय. बघ बाकीचे पण जे लाईव्ह आहेत, पण तुझं पण काम चांगलं आहे म्हणून तुला खूप साऱ्या लोकांनी पसंती दाखवली. नक्कीच. तर याच्यामध्ये असं आहे की करायला कोण पण करतो, फक्त त्याच्यासाठी मेहनत पण लागते. सर्व आमची पोरं पण आणि माझा भाऊ अक्षय म्हात्रे, आज त्याच्यामुळे पूर्णपणे आम्ही 90,000 पोहोचलो. तो आहे आता दुसऱ्याकडे ऑर्डरला. सर्व पोरं पण आहेत आणि एकदम असा पद्धतशीर आम्ही काम करतो. किती वय किती आहे तुझं? आता माझा 21 वय. बघा 21 वर्षामध्ये आता लवकरच आपला सिल्वर बटन पण येणार आहे. लवकर सपोर्ट करा. आणि जसं आपण बघतोय आजचा हा चिंचवलीचं मैदान, किती ऑर्डर झाले या चिंचवलीच्या मैदानाच्या? इथे मला तरी वाटते 6-7 अड्डे झाले असतील. बघा. आणि मी MM दाचं मनापासून आभार करेन की ज्याच्यामुळे आम्हाला सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला भेटतो आणि सर्व म्हणजे इथली आमची जी ओळख आहे ती सर्वांपर्यंत. बघा तसं काहीच नाही, म्हणजे तुम्ही जरी मला वाटतं पडद्यावर दिसत नसला तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लोक ओळखतात. पण माझं एक काम आहे की चॅनल कोण चालवतोय तर तो दाखवणं माझं काम आहे, तर तुम्हाला दाखवतो. अजून लवकर 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करावा. काय आवाहन करशील? नक्कीच. प्रेक्षकांनी एवढं तर आम्हाला सपोर्ट केले, फक्त आता थोडा अजून सपोर्ट केला तर चांगले होईल. सर्वांना मी विनंती करतो की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला, आता 3 वाजता लाईव्ह चालू होत आहे, काय बोलशील? नक्की. आता थोड्या वेळात लाईव्ह चालू होईल, कारण की आता ब्रेक होता आपला. आता जे सर्व गाडा मालक आहेत ते आता गेलेत सोडायला. आता 5-10 मिनिटात सुटतील गाड्या. आता शेवटचा प्रश्न घेतो. कुठेतरी मुख्य प्राण्यासाठी हा विचार केलेला 2 घंटेचा ब्रेक, काय कसं वाटतं तुला? नक्कीच. जर विचार केला तर आपण मुख्य प्राण्यांसाठी देखील आराम भेटतो आणि जे गाडा मालक आहेत त्यांना देखील आराम. ड्रायव्हरांसाठी तर चांगली गोष्ट आहे की जे पूर्णपणे त्यांना टाईमच भेटत नाही की आता एक गाडी गेली की लगेच दुसरी गाडी अशी, त्याच्यामुळे त्यांना ब्रेक भेटतो. ती चांगली गोष्ट आहे, चांगली संकल्पना निर्माण केली. बरोबर. याच्या पुढे पण असंच राहावं का काय वाटतं? याच्या पुढे नक्कीच राहायला पाहिजे अशी विनंती आहे, कारण की पूर्णपणे कसं सर्वांचा एकदम आरामाचा टायमिंग असतो आणि ऊन पण आपण बघितलं तर खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे संघटनेने चांगला निर्णय घेतलेला आहे. बरोबर. चला, आता थोड्या दिवसामध्ये आपला पाऊस पण आगमन करतोय. नक्की. काल बघितलं असेल मुरबाडला झाला आणि येणाऱ्या कालामध्ये जसं पुन्हा जशी मैदानं व्हायची दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत, तशी सुद्धा आपल्याला होताना दिसते. चला, शुभेच्छा तुला. लवकरच 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट कर. आणि 1 लाख सबस्क्रायबर मित्रांनो कंप्लीट झाल्यावर चांगली अशी बसून मुलाखत घेऊया. इथं चॅनल सेटवर नाही तर आपण कुठेतरी घरी त्याच्या मुलाखत घेऊ. चला, धन्यवाद.
चला आता सुंदर गाड्या आपल्याला पळताना दिसतील बघा. तुम्ही या साईडला आल्यात बैला, तिकडे त्या साईडला पण आल्यात बैला. हे बघा पाटील याचा जुगार पाहिजे ड्रायव्हर नावड्याचा निघल्या पुढे. आता मोठमोठे लढते आपल्याला या पिरियड मध्ये पाहायला मिळतील सर्व. बघूया चला कोणकोणती बैला निघतात आताच्या या शेवटच्या पिरियड मध्ये. डबल गुलालासाठी पण बैल चाललेले आहेत. सकाळी पण गुलाल घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा चालल्यात गुलाल घेण्यासाठी. सुट्टी पंच संदीप डोने. स्प्लेंडर 400. ओके धन्यवाद. आपली उस्ताडण्याची टीम निघली बघा. कुठला बैल निघले? बिल्ला निघलाय. आता बघूया आदईकरांचा पण एक चांगला सुंदर वासरू निघलाय. भाऊ नाव काय याचा? शंभू. नमस्कार. आशिष शेठ पाटील आदई पनवेल. सुरत ड्रायव्हर गोरपे. 3च्या ब्रेकच्या नंतर आता तुम्हाला पलताना दिसेल सुरतच्या हातामध्ये चांगल्या गाड्या. इथं लक्ष बैलाचे मालक, वालिवलीचे लक्ष बैलाचे मालक पण आहेत. वरचा आराम करून बघा. आता बरेचसेच गाड्या मालक निघल्यात. आता कुठेतरी आता आपल्याला एक चांगल्या अशा गाड्या होताना दिसतील मोठ्या. श्रीकांत शेठ पण आलेले आहेत. काय बोलाल आज चिंचोलीचा मैदान आणि मला वाटतं तुम्ही पण विश्रांती करायला गेले होते. हो नक्कीच. विश्रांती म्हणजे बैल आलाय 12 वाजताच बैल आलाय. तर आपला बैल का 3 नंतरच पळणार होता, त्यामुळे बरं चला बरं थोडा आलो लांब, थोडा एन्जॉयमेंट पण केली. आणि आता बघूया कसं काय. येतोय पाऊस. सरपंच बैलाचे मालक रतन शेठ पाटील हरिग्राम यांचं हार्दिक स्वागत. पाऊस तर येतोच आहे नक्की. थोडा लेट आला तर बरंच होईल, जास्तीत जास्त शर्ती घ्यायला पण भेटतील. बाकी बघूया कसं काय. आता आजचं नियोजन पण चांगलं आहे चिंचोलीकरांचं. आता बघूया, आता वाट बघतोय कधी शर्यत जमते. अजून तरी जमली नाही. आता नाव फिरवायच्या इज्जत आहे आपण. बघूया नक्की. तुम्हाला शुभेच्छा. महाकाल निघलाय. आपले गुलालवाले बघा थांबले सावली. आता 3च्या नंतरचा जो ब्रेक संपलाय, आता गाड्या गेल्यात पळण्यासाठी. आता इथून पुन्हा त्यांची एक मेहनत चालू होईल. आणि तिकडे त्या साईडला पण बघा बरीचशी मुलं आहेत, आपली कामं करतात, चांगली कामं करतात. उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्यांचा पण ब्रेक होता. बघूया दादांना विचारूया काय बोलतील या ब्रेकच्या नंतर. काय बोलतात हा ब्रेक होतो याच्याबद्दल? आता काय बोलणार, ब्रेकमध्ये आराम भेटतं सगळ्यांना आणि व्यवस्थित गाड्या पण होतात. पहिले ज्या गाड्या राहायच्या त्या पूर्ण होतात, म्हणजे वापस कोणत्या गाड्या जात नाही. बरोबर. आता मी बघतोय बरेचसेच पिशव्या आहेत गुलालाच्या आणि तुम्ही बरीचशीच मुलं आहेत, म्हणजे तुमचं कसं काय मॅनेजमेंट असतं एकदा सांगायला? आमचं जे जे ड्रायव्हर असेल किंवा ओळख असेल त्याच्या हिशोबाने आम्ही आरामात जातो. गाडी थांबल्यावर त्यासाठी आम्ही साईडला राहतो. बरोबर. आणि कुठेतरी होतंय का, म्हणजे आल्यासारखी पोट भरणी होते का आपली? होतं ज्याच्या त्याच्या हिशोबाने फार चोरी आपली. बरोबर. चला आता बरीचशीच मुलं आहेत तिकडे. येऊ पण बघा भाऊ बसल्यात, आम्ही आता निघलाय. आता इथून बघा गाड्या पण आल्या तिकडून पालून बघा. आता त्यांची मेहनत चालू होईल इथून. चला मित्रांनो, तोराड्यामध्ये आपल्याला चांगली अशी लढत पाहायला मिळेल, मैत्रीपूर्ण लढत. मैदानामध्ये मला वाटतं 1 वाजता गाडी जमलेली आहे. विराज विकास पाटील ओलेकरांचा आता जे आधुनिक ते कोण निघतं पण बघूया. आणि आर्य संदीप देसाई पालेगाव यांचा बादल निघलाय. दोघं बैला सांगून आपल्याला गाडी इथं खेळताना दिसणार आहेत. इकडनं बादल निघलाय. आता तिकडनं त्या साईडला आपण बघूया कोण निघतं आहे आणि बादलला कोण पळेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण एक बैल सांगून गाडी जमलेली आहे. पालेगावच्या बादलच्या विरुद्ध फौजी आणि इकडे या साईडला आहे मल्हार. ही गाडी पळणार आहे. बघूया तिकडून बादल आणि बादलच्या सोबत कोण पळतं तो पण बघूया. बादल आणि बादल सोबत बघा आतिश शेठ पाटील यांनी कुठला तरी बैल उतरवले नवीन. हा बैल पळणार आहे.